नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी सुनीता, माझ्या सखी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। दर रविवारी तेच चिकन किंवा मटण खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने जवल्याची भाजी, जे बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला खूपच चविष्ट लागणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी जवला घेतलेला आहे। आता आपल्याला सर्वात आधी याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे। तर खूप लोकांना माहीत नाही आहे की हा जो छोटा जवला असतो त्याला साफ कसं करायचं। तर तुम्ही इथे बघू शकता, मी एक चाळणी घेतलेली आहे। मोठा याचा ज्या कचरा असतो ते हाताने आपण काढू शकतो, पण जे बारीक सारीक कचरा असतात ते काढू नाही शकत। तर काय करायचं, हाताने याला हलक्या हाताने कुस्करून घ्यायचं आणि चाळणीने याला चाळून घ्यायचं। तर याच्यात जे कचरा असतो ते पूर्णपणे निघून जातं। तर तुम्ही इथे बघू शकता, जे बारीक सारीक याच्यात घाण असते ते व्यवस्थित निघून जाते। तर हाताने आपल्याला असं 2 ते 3 वेळा कुस्करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि व्यवस्थित चाळण्याच्या मदतीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे जवळा आहे व्यवस्थित साफ होऊन जाईल। तर तुम्ही इथे बघू शकता, जे काही ह्याच्यात घाण असेल ते पूर्णपणे इथे निघून जाते। हे खूप सोपी पद्धत आहे। तर कशी वाटली ही पद्धत कमेंट करून नक्की कळवा। तर तुम्ही इथे बघू शकता, पूर्णपणे घाण निघून गेलेली आहे। आता आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपण गरम पाणी टाकणार आहोत। तर गरम पाण्याने काय होतं, हे लवकर शिजते आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते। जोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊ, म्हणजे 4 ते 5 मिनिटं, तोपर्यंत आपण याला गरम पाण्यात असंच भिजवून ठेवूया। आता आपण एक पॅन घेऊया आणि त्याच्यात आपल्याला 3 ते 4 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित तेल तापलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा मी इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, ते आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया। तर हळूहळू करत याचा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यात 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। मस्त भाजून झालं की इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो खिसून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अजून 1 मिनिट कांदा टोमॅटो व्यवस्थित आपल्याला इथे परतून घेतलं की आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे बारीक मेथी, ज्याला आपण समुद्र मेथी असे सुद्धा म्हणतो। तर व्यवस्थित याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, आधी बारीक चिरून घेतलेलं आहे, त्या याच्यात ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही बारीक मेथीची चव या जवल्याच्या भाजीमध्ये खूपच छान लागते, एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता आपण इथे पूर्ण मसाले ॲड करून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे। तर मसाला आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, कलर अगदी छान आलेला आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। आता जे जवला आपण पाण्यात भिजवून ठेवलं होतं, पाणी पूर्णपणे मी काढून टाकलेलं आहे आणि जे जवला आपण ह्याच्यात ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया 1 मिनिटं। त्यानंतर ह्याच्यात आपल्याला 2 चमचे पाणी ॲड करायचं आहे। पाणी आपल्याला जास्त ॲड करायचं नाही आहे। तर आपण काय केलं होतं, गरम पाण्यात आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं आपण भिजवून ठेवलं होतं, म्हणून हे लवकर शिजते। तर 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे। एक मस्त वाफ काढायची आहे आपल्याला 2 ते 3 मिनिटं। एक वाफ आली की आपली ही जवल्याची भाजी अगदी पटकन बनवून तयार होते आणि जे बारीक मेथी आपण ह्याच्यात ॲड केलेली आहे ते चवीला एकदम भन्नाट लागते। तर तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की ट्राय करा। तुम्ही नेहमी हे सुका जवला बनवत असेल, पण एकदा हे बारीक मेथी याच्यात ॲड करून बनवून बघा, तुम्हाला नक्कीच घरच्या सगळ्यांना ही भाजी आवडेल। तर मी इथे कांदा टोमॅटोने काकडी आणि त्याचबरोबर गरमागरम पोळीबरोबर ही भाजी सर्व केलेली आहे। तर थोडीशी वेगळी पद्धत मी ही जवल्याची भाजी आज सर्व केलेली आहे। तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा। तर असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत रहा। धन्यवाद।